उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा, करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट, 3/3/2025 को राजीनामा होगा, हैशटैग करुणा धनंजय मुंडे। करुणा मुंडेंच्या पोस्टनं चर्चेला उधाण। अजितदादांनी 2 दिवसांपूर्वीच धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय। अधिवेशनापूर्वी अजितदादा स्वतः राजीनाम्याची घोषणा करणार, करुणा मुंडेंचा TV9 मराठीवर खळबळजनक दावा। धनंजय मुंडेंच्या वरद हस्तानच सगळं चाललं होतं, मुंडेंचा राजीनामा झालाच पाहिजे, नाही झाल्यास त्यांना बडतर्फ केलं पाहिजे, अंजली दमानी यांची मागणी। वाल्मिक कराड कैदेत असलेल्या बीड कारागृहातील सीसीटीव्ही बंद, जेलमधील महत्वाच्या ठिकाणांचे आणि बराकमधील कॅमेरे बंद, कारागृह अधीक्षकांच्या एका पत्रातनं समोर। कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही, जो आडवा येईल त्याला आडवा करा, विष्णू चाटे तुम्हाला मदत करेल, वाल्मिक कराडच्या सुदर्शन गुलेला सूचना, सीआयडीच्या आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख। संतोष देशमुख आडवा आल्यास त्याला कायमचा धडा शिकवा, आमच्या मागण्या पूर्ण न झाल्याचे परिणाम काय होतात याचा संदेश इतरांना द्या, सुदर्शन गुलेनं वाल्मिक कराडचा निरोप सर्व साथीदारांना दिला, दोषारोपपत्रामध्ये माहिती। वाल्मिक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार, आरोपपत्रात स्पष्ट उल्लेख, मारहाणीचा पुरावा असणारा व्हिडिओ सीआयडीच्या हाती। संतोष देशमुख हत्या प्रकरणी 12 मार्चला सुनावणी, तर हत्या आणि खंडणी प्रकरणी एकत्रित सुनावणी होणार, विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट उज्ज्वल निकम खटला लढवणार। 5 गोपनीय साक्षीदारांमुळे आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या, कराडचे 3 आयफोन सुद्धा बीड पोलिसांकडून जप्त। मुंडेंच्या मंत्रिपदाचा फायदा घेत कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट, आकाच्या आकांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, धसांकडून मागणी कायम, तर सोमवारपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही पेटून उठू, दमानी यांचा जाहीर इशारा। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकरला 11 मार्चपर्यंत अंतरिम दिलासा, कोरटकरला सध्या अटक न करण्याचे कोल्हापूर कोर्टाचे निर्देश।